सकारात्मक आणि अभिमानास्पद बातमीत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला मिशन 28 या उपक्रमाकरिता राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचा दिमागदार सन्मान राजीव गांधी प्रगती अभियानात आधुनिक कार्यालयीन व्यवस्थापनाकरिता तृतीय क्रमांकाचं राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झालं आहे। हा पुरस्कार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेस चालना देणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान या अंतर्गत अमरावती विभागाला यंदा मिळाले आहे अभिमानास्पद यश। वर्ष 2023-24 करिता कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना आणि व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला राज्य स्तरावर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। याच कार्यक्रमात मेळघाटातील माता व बालकांच्या आरोग्याकरिता राबवलेल्या मिशन 28 या अभिनव उपक्रमासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 30,000 रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलेत। याशिवाय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात अमरावती विभागाने बाजी मारली असून उत्कृष्ट ITI रोजगार मेळावे व संवाद फोरम या उपक्रमाकरिता विभागीय कार्यालयाला 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहेत। राज्यभरातून आलेल्या शेकडो प्रस्तावांमध्ये अमरावती विभागाने दाखवलेली प्रशासनातील नाविन्यता, जनतेशी जोडलेली कार्यसंस्कृती आणि ठोस अंमलबजावणी यामुळे 3 महत्त्वाचे पुरस्कार पटकाविले आहेत। ही यशोगाथा केवळ अमरावतीच्या शासकीय यंत्रणेसाठीच नव्हे तर सर्व प्रशासनासाठी प्रेरणादायक ठरली आहे। आणि भारताचं संविधान ज्यावेळेस तयार झालं त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयांवर जे आपले विचार व्यक्त केले त्यावेळी विचार व्यक्त करताना या देशाला एक नागरी सेवा असली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला होता। आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी ही भूमिका मांडली होती की देशामध्ये अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून आपण देशाचा समतोल अशा प्रकारचा विकास करू शकू। एक देशाचं केंद्र आहे, केंद्रीय सरकार आहे, मध्यवर्ती सरकार आहे आणि त्या मध्यवर्ती सरकारच्या आजूबाजूला राज्यातली सरकार आहेत। या सगळ्यांमधला दुवा ह्या अखिल भारतीय सेवेचा अधिकारी असला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते। आणि त्यातून आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अखिल भारतीय सेवा सुरू झाली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आपल्याला ती सेवा पाहायला मिळते। राज्यसेवेचे अधिकारी आहेत, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी आहेत, हे सगळे अधिकारी मिळून देशाला आणि त्या राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात। राज्यस्तरीय सन्मान प्राप्त करून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण राज्यात एक उदाहरण ठेवलं आहे की नाविन्यपूर्ण विचार आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होऊ शकते। मिशन 28 सारख्या उपक्रमातून प्रशासनाची लोकाभिमुखता आणि जबाबदारी अधोरेखित होते आहे। अमरावती जिल्ह्याचं हे यश म्हणजे नुसता गौरव नाही तर इतर जिल्ह्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे।